दिवसभरात घडलेल्या प्रत्येक बातमीचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत 15 बातम्या 15 रिपोर्टर्सच्या माध्यमातून। राहुल गांधी यांना संसद सदस्यत्व बहाल करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेकर्त्याला सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे। सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देत याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड ठोठावला आहे। वकील अशोक पांडे यांनी ही याचिका दाखल केली आहे। हीच याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। याचिका फेटाळताना अशोक पांडे यांना सुप्रीम कोर्टाने 1 लाखाचा दंड ठोठावला आहे। या याचिकेत पांडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य नेत्यांचा उल्लेख करून संसद सदस्यत्व बहाल करण्याला आव्हान दिले होते। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने हा दंड ठोठावला आहे। जोपर्यंत उच्च न्यायालयात निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोपर्यंत सदस्यत्व बहाल करणे चुकीचे आहे, अशी याचिका वकील अशोक पांडे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती। यावर याचिकाकर्त्याच्या कोणत्याही अधिकाराचे उल्लंघन नसल्यामुळे ही याचिका कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग असल्याचे न्यायमूर्ती B.R. गवई यांनी नमूद केलं आहे। कॅमेरामॅन प्रभात दाससह अमजद खान, न्यूज 10 महाराष्ट्र गोवा। ललित पाटील याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला तेव्हा त्याला शिवबंधन बांधून नाशिकचं शहर प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं। त्यामुळे संजय राऊतांना आवाज उठवण्याचा अधिकार नाही। त्यांनीच त्याला पक्षाचं कवच कुंडल दिलं। आता कशाला नाटक करत आहे अशी टीका बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्य सरकारवर केली आहे। ललित पाटील प्रकरणावरून संजय राऊत यांनी ललित पाटील ड्रग्ज माफियाचे कनेक्शन गुजरात पर्यंत असल्याचं म्हटलं होतं। संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांच्या या विधानावरही सडकून टीका केली आहे। ललित पाटील याला मातोश्रीवर बोलून शिवबंधन बांधताना लाज वाटली नव्हती का, असा संतप्त सवाल आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना केला आहे। संजय राऊत हा 1 नंबरचा चोर, हा चोराचा साथीदार आहे असा आरोपही संजय गायकवाड यांनी केला आहे। नाशिक मधली जनता आवाज उठवते, पण मग त्या दिवशी ज्यावेळेस आता प्रवेश तुमच्या पक्षात झाला होता त्यावेळेला तुम्हाला काय लाज नव्हती वाटली का की हा ड्रग्ज माफिया चोर याच्यावर गुन्हे दाखवले? का दिलं त्याला पक्षाचं पद? तुम्ही तुमच्या आशीर्वादाने त्याचं चाललं सगळं। संजय राऊत यांना ललित पाटील प्रकरणी आवाज उठवण्याचा अधिकार नाही। त्यांनी त्याला पक्षाचे कवच कुंडल दिलं। आता कशाला नाटक करत आहेत असेही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटलंय। प्रफुल्ल खंडारे, न्यूज 10 महाराष्ट्र, बुलढाणा। नाशिकच्या नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत। पंकज भुजबळ यांनी मनमाड शहरातील आणि तालुक्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत देवीचं दर्शन घेतलंय। सध्या राज्यात शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार सत्तेत आहे। नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आपला दबदबा निर्माण केलाय, तरी अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ पुन्हा नांदगावच्या राजकारणात सक्रिय होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। मनमाड नांदगाव इथल्या नवरात्रोत्सव मंडळांना भेटी देत जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत। त्यामुळे आगामी काळात नांदगाव तालुक्यात नेमक्या काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। माजी आमदार पंकज भुजबळ हे नांदगावमध्ये सक्रिय झाले असले तरी सत्तेत असणारे नांदगावचे आमदार सुहास कांदे हे नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार की अजित पवार गटाचे पंकज भुजबळ हे निवडणूक लढवणार हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे। कॅमेरा पर्सन प्रवीण काळबांडेसह गणेश सावत, न्यूज 10 महाराष्ट्र, नाशिक। कंत्राटी कामगार भरती रद्द केल्याची घोषणा काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती। त्यानंतर जनतेची दिशाभूल करणाऱ्या ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी यासाठी आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पार पडलं। कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलं आहे। कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि मवियाने महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी असंही आंदोलनादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। तर उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राची नाक घासून माफी मागावी असंही बावनकुळेंनी म्हटलं आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी कंत्राटी पद्धतीवर जास्त वटवट करता कामा नये। बिनडोक माणूस येते। एक लक्षात घ्या, ही पद्धत कधी लागू झाली? 2003 मध्ये सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते आणि तुम्ही आज सुशिक्षित बेरोजगाराची दिशाभूल करता, सत्ताधाऱ्याला बदनाम करता। ठाकरेंनी माफी मागावी यासाठी राज्यभर हे आंदोलन करण्यात आलं। राज्याची उपराजधानी नागपुरात हे आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात झालं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज 10 महाराष्ट्र, नागपूर।
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील तुरंबव या गावी शारदा देवीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात पार पडलाय। यावेळी आमदार भास्कर जाधव त्यांच्या मुलांसह जाखडीमधील नृत्यात सहभागी झाले। केवळ जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर प्रसिद्ध असलेला तुरुंबव इथला नवरात्र उत्सव पाहण्यासाठी भाविक मोठी गर्दी करत असतात। याशिवायही देवीच्या दर्शनासाठी विविध भागातून भाविक गर्दी करत आहेत। दरम्यान भास्कर जाधव हे देखील आपल्या व्यस्त राजकीय जीवनातून वेळ काढत नेहमीच जाखडीमध्ये ताल धरून नाचत असतात। यंदाही भास्कर जाधव त्यांच्या मुलांसह जाखडीमध्ये सहभागी झालेत। यावेळी शुभ्र धोतर, डोक्यावर मानाची पगडी आणि ढोलाच्या तालावर ठेका धरत देवीची पारंपरिक आरती म्हणत भास्कर जाधव यांनी धरलेला ताल लक्षवेधी ठरलाय। दरम्यान राज्यात बिघडत चाललेली सुसंस्कृत परंपरा कायम टिकून राहू दे असं मागणं भास्कर जाधव यांनी शारदा देवीकडे मागितलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय धुमाळ सोबत धम्मशील सावंत, न्यूज स्टेट महाराष्ट्र, रायगड। 2018-19 मध्ये बुलढाणा जिल्ह्यात शेगाव ते पंढरपूर हा पालखी मार्ग तयार करण्यात आला आहे। 3 ठेकेदारांच्या माध्यमातून कॉन्क्रीटचा हा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आला आहे। पण हा महामार्ग अजूनही अपूर्ण असतानाच रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। त्यामुळे आमदार संजय रायमुलकर हे आक्रमक झाले आहेत। या रस्त्यावर अनेक मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत। त्यामुळे या रस्त्यावर असंख्य अपघात होऊन बऱ्याच नागरिकांचे जीव गेलेत। हा रस्ता मनुष्यांचा वध करणारा रस्ता ठरतोय आणि या संदर्भात आपण अनेक तक्रारी केल्या, मात्र याकडे दुर्लक्ष झाले असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय रायमुलकर यांनी दिली आहे। जवळपास 200 कोटी रुपये खर्च करून रोड तयार करताना सर्व नियम निकष धाब्यावर बसवले गेलेत। अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्त केला गेला नाही। यामुळे आमदार संजय रायमुलकर हे आक्रमक झाले आहेत। आता एका महिन्यात जर पालखी मार्गाचे दुरुस्ती काम केले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा आमदार रायमुलकर यांनी दिलाय। तर या मार्गावर झालेल्या अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील आमदार संजय रायमुलकर यांनी केली आहे। प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा। परभणी शहरातील नारायणचाळ परिसरामध्ये एका सफरचंद विक्रेत्याने चक्क नालीमध्ये सफरचंद धुतल्याचा व्हिडिओ सध्या शहरामध्ये प्रचंड व्हायरल होत आहे। या प्रकरणी त्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे। तो स्पष्टपणे सफरचंद नालीत धुवत असल्याचे दिसत आहे। हे सफरचंदही नालीत टाकून धुतले जात आहेत। ते सफरचंद तो विक्रेता एक एक करून बाहेर काढत आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने परभणीतील नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे कितपत योग्य आहे असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे। अन्न व औषधी विभागाने याकडे लक्ष देण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सफरचंद व्यापाऱ्याने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। सफरचंदाचे काही बॉक्स नालीमध्ये पडले होते आणि ते नालीमध्ये काढलेले सफरचंद विकले नाहीत तर ते फेकून देण्यात आले असे देखील त्या व्यापाऱ्याने म्हटले आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी कॅमेरामन बालाजी कांबळेसह डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांच्या संबंधित फायबरनेट घोटाळ्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं। याच फायबरनेट घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे। सध्या तरी चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेला स्थगिती देत न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे। या घोटाळ्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई करू नये असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। या प्रकरणी चंद्रबाबू यांच्या जामिनावरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे। याची सुनावणी पुढच्या 9 नोव्हेंबरला होणार आहे। चंद्रबाबू नायडू यांना कौशल्य विकास घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना ही आंध्र प्रदेश सरकारने फायबरनेट घोटाळ्या प्रकरणी त्यांच्या अटकेची तयारी सुरू केल्यानंतर हा निर्णय न्यायालयाने दिला आहे। निलेश बंगाली, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर आदिवासी कोळी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गोळेगाव चौफुली इथं हे आंदोलन कोळी समाजाच्या वतीने करण्यात आले। अजिंठा डोंगररांगेतील आदिवासी कोळी जमातीला जातीचे दाखले, जात पडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने आदिवासी कोळी समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर गोळेगाव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। 1.5 तास चाललेल्या आंदोलनात आदिवासी कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता। यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। 1.5 तास चाललेल्या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर जवळपास 8 ते 9 किलोमीटर अंतरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या।
आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही यावेळी पाहण्यात आला. न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत, छत्रपती संभाजीनगर. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची आज मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे भेट झाली. खासदार सुप्रिया सुळे स्वतः प्रकाश आंबेडकर यांना शरद पवारांच्या भेटीसाठी घेऊन गेल्या. यावर बोलताना शरद पवार यांच्याबरोबरच्या आजच्या भेटीत महाविकास आघाडी किंवा इंडियात सहभागी होण्याबाबत काहीच चर्चा झाली नाही. देशातील आगामी 5 राज्यांच्या निवडणुका होईपर्यंत काही घडले असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी भेटीनंतर दिली. शिवसेनेबरोबर आमची बोलणी झाली तर खरी आहे, पण लग्नाची तारीख अजून निघाली नाही. आमच्या लग्नाचा मुहूर्त काढणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे 2 भटजी आहेत.